मुंबईत 2014 साली मोनोरेलची सेवा सुरू करण्यात आली. मोनोरेलच्या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच अनेक संकटांचा सामना करावा लागला. मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या. त्यामुळे मोनोरेलमध्ये काही बदल करण्यासाठी 20 सप्टेंबर पासून काही दिवसांसाठी ही सेवा बंद करण्याचा निर्णय MMRDA ने घेतलाय. मोनोरेलमध्ये नेमके काय बदल होणार आहेत त्याविषयीची माहिती जाणून घेऊयात. मोनोरेलमध्ये याआधी CCTV कॅमेरे होते, पण ड्रायव्हरला त्या कॅमेऱ्याचा ॲक्सेस नव्हता. आता या कॅमेऱ्याचा ॲक्सेस मोनोरेल चालवणाऱ्या व्यक्तीला दिला जाईल. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास त्याची माहिती ड्रायव्हरला लगेच समजेल. एका ट्रॅकवर एक मोनोरेल चालत असताना दुसरी ट्रेन आली तर ठराविक अंतरावर ट्रेन थांबेल. त्यासाठी CBTC सिग्नल सिस्टीम म्हणजेच कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टीम वापरली जाईल. ऑटोमॅटिक ब्रेक आणि स्पीड कंट्रोल सारखे फीचर्स CBTC मध्ये आहेत. ट्रेनमध्ये किती प्रवासी आहेत याचीही माहिती आता समजणार आहे. तसेच गाडी फायरप्रूफ केली जाईल. टॉकबॅक सिस्टीमही या गाडीमध्ये बसवण्यात येईल. या टॉकबॅक सिस्टीमद्वारे प्रवासी आणि ड्रायव्हर यांना एकमेकांशी संवाद साधता येईल. वाहतुकीसाठी याआधी वापरात असलेल्या 4 मोनोरेल गाड्या या विदेशी बनावटीच्या होत्या, पण आगामी काळात स्वदेशी बनावटीच्या 10 मोनोरेल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. मोनोरेल सेवा पुन्हा कधी सुरू होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही, पण जेव्हा ही सेवा सुरू होईल तेव्हा त्यात अनेक सुधारणा झालेल्या असतील हे मात्र निश्चित.